Now we have to start the topic first. Basic of cost accounting. In that topic, we have to learn meaning, concept, cost, cost accountancy, costing. These are the concepts we have to uh, learn in this topic. Nature, scope of cost accounting, importance of cost accounting, objectives of cost accounting, difference between cost accounting, financial accounting and managerial accounting. These are some aspects we have to learn in the topic first. Now we have to take the example which gives the importance and need of cost accounting. Why cost accounting we need? Now, for example, financial records revealed that profit made during the financial year is rupees 50,000, which is 20% of sales of rupees 2,50,000. These records are kept by financial accountant, and financial accountant shows that the result of the financial book shows profit getting 50,000, which is 20% of sales of rupees 2,50,000. So company having a good performance because it gives 20% profit on sales of rupees 2,50,000, that is 50,000. As per your opinion, you can say that company isn't profitable, so company is good as per financial books. This financial books shows that. While we learning or taking opinion from you, you can also say that the 20% profit 2,50,000, so company is good, company performance is well. इथं आपण जर अभ्यास केला तर फायनान्शियल अकाउंटची बुक्स जे आहेत ते असे दाखवतात की कंपनीला 2.5 लाखावरती 20% प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे 2.5 लाखावरती 20% हा झाला प्रॉफिट 50,000. जर मी आपणा सर्वांचं मत विचारलं की हा जो काय फायनान्शियल बुक्स दाखवतात त्यानुसार कंपनी कशी आहे, कंपनी नेमकी तुम्हाला काय वाटते, तर तुम्ही इमिडिएटली आन्सर द्याल कंपनी इज गुड परफॉर्मन्स, कंपनी प्रॉफिटेबल आहे, त्यामुळे कंपनी काय लिक्विडेशनमध्ये जाणार नाही, कंपनीचा रिझल्ट चांगला आहे, कंपनीला तिच्या सेल्सवरती 20% प्रॉफिट होतो आहे म्हटल्यानंतर कंपनी चांगली आहे, हे तुमचं मत असणार आहे. मात्र ज्यावेळेला आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या बुकचा अभ्यास करू किंवा कॉस्टिंगनुसार एक एक पार्ट आणि एक एक घटकाचं ज्यावेळेला ॲनालिसिस केलं जाईल त्यावेळेला त्याचं चित्र अशा पद्धतीनं दिसेल. हेच एक्झाम्पल आपण एक वेगळ्या पद्धतीनं मांडू की ज्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगची गरज लक्षात येईल. तर कॉस्ट अकाउंटिंगच्या रेकॉर्डनुसार आपण जो सेल्स आहे तो सेल्स 2.5 लाखच घेतला. इथं टोटल सेल्स जर बघाल तुम्ही तर 2.5 लाखच दिसतो. त्यामध्ये कंपनीचे आपण असं मत करू की कंपनी 3 प्रकारचे प्रोडक्ट तयार करते, ए, बी आणि सी, आणि त्याचा सेल जो आहे तो सेल्स असा आहे, ए 1,40,000, बी 75,000 आणि सी 50,000. टोटल सेल्स 2.5 लाख. मग अशी जे म्हटलं होतं की कंपनीचा टोटल सेल्स 2.5 लाखाचा आहे, तर तो 2.5 लाखाचा या ए, बी आणि सी या तिघांचा मिळून 2.5 लाख. याचा जर कॉस्ट घेतली विचारात किंवा प्रोडक्शन कॉस्ट, टोटल कॉस्ट आपण म्हणू, तर त्यानुसार एची वस्तू बनवण्यासाठी 1,10,000 रुपये खर्च येतो, बी बनवण्यासाठी 50,000 रुपये खर्च येतो, सी बनवण्यासाठी 55,000 रुपये खर्च येतो. असा टोटल कॉस्ट पडते त्याला 2 लाख. म्हणजे ज्यावेळेला आम्ही टोटल सेल्स 2.5 लाखामधून टोटल कॉस्ट वजा केली तर राहिलेलं का असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. म्हणजे 50,000 तुम्ही जसं म्हणत होता मगाशी की 20% प्रॉफिट आहे त्याला कंपनीला मिळतो, तर हा 20% प्रॉफिट कंपनीला मिळतो. मात्र तो कसा आहे, 2.5 लाखाच्या 20%. मात्र ज्यावेळेला तुम्ही प्रोडक्ट ए, बी, सीचा विचार कराल तर एचा सेल्स 1,40,000 असतो, त्यावेळेला त्याची कॉस्ट येते 1,10,000, म्हणजे त्याला प्रॉफिट होतो 30,000. हे एक चांगला परफॉर्मन्स आहे. 1,40,000 म्हणून 1,10,000 गेलं, 30,000 रुपये प्रॉफिट होतो. तो टोटल सेलच्या 23.7% येतो. ओके. तेच आपण बीच्या बाबतीमध्ये बघितलं. बीचा टोटल सेल्स आहे 75,000, त्यातून कॉस्ट होते त्याची 50,000, 75,000 वजा 50,000, त्याचा प्रॉफिट पडतो 25,000. म्हणजे बी देखील प्रॉफिटमध्ये आहे. 75मधून 50,000 गेलं टोटल कॉस्ट, तर प्रॉफिट राहतो 25,000. तो तुमच्या टोटल सेलच्या 33.33%. हा फक्त बीच्या बाबतीत म्हणतो आहे मी, हे एच्या बाबतीमध्ये एवढं. तर सीचा ज्यावेळेला विचार कराल तुम्ही, त्याचा सेल्स आहे 50,000 रुपयाचा आणि कॉस्ट पडते 55,000 रुपये.
म्हणजे सेल्सपेक्षा कॉस्ट मोठी आहे. इथं लक्षात येते का बघा. सेल्स होतो 50,000चा, मात्र कॉस्ट आहे 55,000. म्हणजे सेल्सपेक्षा कॉस्ट जास्त आली, म्हणजे हा सी लॉसमध्ये आहे. आपण ब्रॅकेट त्याला घातले की सी जर लॉसमध्ये जात असेल तर आम्ही टोटल प्रॉफिट आम्ही 50,000 म्हणा लागलो आहे, मात्र सी तर इथं लॉस दाखवा लागला आहे आपल्याला. ह्या दोघांच्यातला जो प्रॉफिट येतो तो सी हा त्याचा लॉस यामधून भरून काढायला लागला आहे. 30 आणि 25 किती, 55,000. 55,000मधनं हे 5,000 रुपये लॉस गेलं वजा, म्हणजे टोटल 50,000 त्याचा प्रॉफिट होतो आहे. म्हणजे टोटल सेलच्या 20% जरी तो प्रॉफिट देत असेल 50,000, तर सी ही माझी ॲक्टिव्हिटी निगेटिव्ह मला रिटर्न देते, मला मायनसमध्ये याचे रिटर्न आहेत. मग मला ही सीची जी ॲक्टिव्हिटी असेल किंवा सी हा प्रोडक्ट असेल तो एक तर बंद करायला पाहिजे किंवा सुधारणा करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. अपेक्षा आहे की मला हे फायनान्शियल अकाउंटंट कुठंही दाखवलेलं नाही. मला फायनान्शियल अकाउंटिंग काय म्हटलं की डायरेक्टली 20% प्रॉफिट मिळतो सेल्सवरती. मात्र आपण ज्या वेळेला त्याचा अभ्यास करू त्यावेळेला असं लक्षात येते की प्रॉफिट हा झालेलाच नाही आहे. कंपनीचं एक प्रोडक्ट हे आम्हाला लॉसमध्ये घेऊन चाललं आहे, आणि जोपर्यंत तुम्ही हे असं टेबल मांडून त्याचं ॲनालिसिस करत नाही तोपर्यंत आम्हाला समजणारच नाही की 10% आम्हाला लॉसच व्हायला लागला यामधला. तर कंपनीच्या दृष्टीनं हे सगळं डिटेल ॲनालिसिस पाहिजे असेल तर आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची गरज पडते. याच्यावरून आम्हाला कंपनी ती प्रॉफिट देत आहे का नाही देत आहे हे समजताना दिसून येतं. याचा जर तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर बघाल तर ए बी हे फक्त प्रॉफिटेबलमध्ये आहेत, सी हा आमचा नॉन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी आहे. त्यामुळे प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी कुठली, नॉन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी कुठली हे ओळखण्यासाठी आम्हाला कॉस्टिंगची खूप गरज पडते. कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगच्या संदर्भात असेल, टू मेक और बाय डिसिजन असेल, एखादं प्रोडक्शन सुरू करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असेल, कामगारांच्या मजुरीच्या बाबतीमध्ये असेल, ह्या बाबतीमध्ये डिटेल ॲनालिसिस देतं की जिथं फायनान्शियल अकाउंटिंग कमी पडत होतं. फायनान्शियल अकाउंटिंग आम्हाला डायरेक्टली फक्त सांगतं, एक फिनान्शियल रिझल्ट देतं, मात्र मॅनेजमेंटला त्या फिनान्शियल रिझल्टच्या शिवाय देखील इतर काही ॲक्टिव्हिटींचे किंवा डिसिजन मेकिंगसाठी काही माहिती जी आहे ती जादाची माहिती लागते, तिथं फायनान्शियल अकाउंटिंग कमी पडत होतं. याच्यासाठी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची गरज आहे ती आम्हाला दिसून येते. ह्या एका उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल की कॉस्ट अकाउंटिंग का गरजेचं आहे. ओके, नाव in cost accounting we have to learn different concepts which are used in cost accounting. Concepts such as cost, costing, cost accounting and cost accountancy are commonly used, but they are not synonymous. Each term is having specific meaning. These terms are defined under: cost is the amount of expenditure incurred on a particular प्रोडक्ट और थिंग. कॉस्ट याचा अर्थ असा आहे की कोणताही खर्च जो एखादी वस्तू किंवा एखादा घटक बनवण्यासाठी केला असेल किंवा मिळवण्यासाठी केलेला खर्च याला तुम्ही कॉस्ट म्हणू शकता. वर्ड कॉस्ट मीन्स मनी कॉस्ट ऑफ अ प्रोडक्शन. कॉस्ट मीन्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट विच मीन्स सॅक्रिफाईस मेड फॉर नॉट युटिलायझिंग द अदर अल्टरनेटिव्ज. म्हणजे कॉस्टचा तुम्ही असा देखील मिनिंग घेऊ शकता की जो खर्च एखादा पर्याय सोडण्यासाठी त्याचा त्याग मूल्य म्हणून दिलेला असेल त्याला पण तुम्ही कॉस्ट असं म्हणू शकता. म्हणजे माझ्याजवळ जर समजा 10,000 रुपये असतील, एक तर मी ते बँकेमध्ये ठेवू शकतो किंवा धंद्यामध्ये मी गुंतवेन. बँकेमध्ये ठेवण्याऐवजी मी समजा जर धंद्यामध्ये घातलेलं असेल, बिझनेसमध्ये घातलेलं असेल तर बँकेतला व्याजाचा मी त्याग केला, कारण तो अल्टरनेटिव्ह होता माझ्याजवळ. त्यामुळे कॉस्ट म्हणजे तुम्ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट या अर्थानं देखील त्याला बघू शकता. तर ICMA लंडन यांनी व्याख्या काय केल्या बघा याची: ॲज द अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर ॲक्च्युअल और नोशनल इन्कर्ड ऑन और ॲट्रिब्युटेबल टू अ गिवन प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. एखाद्या वस्तूवरती किंवा एखाद्या सेवेवरती ती मिळवण्यासाठी केलेला खर्च या अर्थानं तुम्ही कॉस्टकडं पाहू शकता. दुसरं आहे कॉस्टिंग. तर कॉस्टिंगच्या बाबतीमध्ये ICMA लंडन यांनी एक व्याख्या काय केल्या बघा: द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग कॉस्ट. तर इथं जी काय वस्तू किंवा सेवा मिळवण्यासाठी आम्ही जे काही पैसे खर्च केलं
ते नेमकं कॅल्क्युलेट कसं करायचं याचं टेक्निक आणि प्रोसेस याला तुम्ही कॉस्टिंग म्हणायचं आहे. कॉस्ट वेगळं आणि कॉस्टिंग वेगळं. कॉस्टमध्ये आम्ही काय केलं, वस्तूची जी काही खर्च असेल त्याची किंमत जी आहे ती किंमत काउंट केली. मात्र कॉस्टिंगमध्ये ती किंमत कशी आली ती कॅल्क्युलेट करायची टेक्निक किंवा प्रोसेस आपण या कॉस्टिंगमध्ये बघणार आहोत. नाव द कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग काय आहे तर त्याचा थोडा आपण अभ्यास करू. तर कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग हे दोन्ही आपल्याला सारखं वाटतं, मात्र ह्या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स आहे. का आहे तो डिफरन्स, तर कॉस्टिंग इज सिम्पली कॉस्ट फाइंडिंग टेक्निक अँड कॉस्ट अकाउंटिंग डिनोट्स अ फॉर्मल अकाउंटिंग mechanism by means of which costs are ascertained by recording them in the books of accounts. म्हणजे कॉस्टिंग जे आहे ही एक टेक्निक आणि प्रोसेस आहे, मात्र कॉस्ट अकाउंटिंग हे एक मेकॅनिझम आहे, एक टेक्निक आहे, एक तंत्र आहे की ज्याच्यामध्ये आम्ही ही टेक्निकच्या साहाय्यानं जी प्रोसेस जी काही कॉस्ट काढलो कॅल्क्युलेट ते आम्ही डबल एंट्रीच्या साहाय्यानं किंवा पुस्तकामध्ये रेकॉर्ड करण्याची एक पद्धत, याला आम्ही म्हणू कॉस्ट अकाउंटिंग. Formal accounting mechanism by means of which costs are ascertained by recording them in the books of account. तर बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ती मेंटेन करायची एखादी पद्धत किंवा जी रेकॉर्ड आम्ही जसं काय करणार आहे, क्लासिफिकेशन करणार असेल, त्याचं अलोकेशन करणार असेल, अकाउंटिंगच्या काही आपल्या मेथड्स आम्ही अप्लाय करणार असेल, तर त्या मेथडनं जी काय आम्ही कॉस्ट फाइंड आउट केली ती रेकॉर्ड करायची मेथड म्हणजे तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग म्हणू शकता. कॉस्टिंग मीन्स फाइंडिंग आउट द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस अँड कॉस्ट अकाउंटिंग मीन्स कॉस्टिंग युजिंग डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री बुक सिस्टीमच्या साहाय्यानं आम्ही ती रेकॉर्ड करत असेल तर त्याला कॉस्ट अकाउंटिंग म्हटलं जाईल. वॉल्टर या विचारवंतानं त्याची व्याख्या काय केल्या बघा. कॉस्ट अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ जनरल अकाउंटिंग and covers the application of accounting principles relating to recording, classifying and analyzing of cost within the organization. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग ही एक जनरल अकाउंटिंगची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आम्ही अकाउंटिंगच्या प्रिन्सिपलचा वापर करतो आहे. त्या प्रिन्सिपलच्या साहाय्यानं आम्ही पुस्तकामध्ये बुक्समध्ये ते रेकॉर्डिंग करत असेल, क्लासिफाईंग करत असेल, त्याचं ॲनालायझिंग करत असेल तर त्याला आम्ही म्हणू कॉस्ट अकाउंटिंग. ओके, त्याच्यानंतर आहे कॉस्ट अकाउंटन्सी. कॉस्ट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटन्सी हे दोन्ही देखील थोडी घटक वेगवेगळे आम्हाला दिसून येतात. कॉस्ट अकाउंटन्सी हा थोडासा वाईड अँगलनं बघितला जातो, याचा स्कोप थोडा जास्त पद्धतीनं आहे कॉस्ट अकाउंटिंगपेक्षा. तर इट इन्क्लूड्स द व्हेरियस आस्पेक्ट्स सच ॲज कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट ऑडिट अँड बजेटरी कंट्रोल. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फक्त रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग आणि ॲनालायझिंगचा प्रकार येतो, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये हे तिन्ही देखील त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे कॉस्ट पण येणार, कॉस्टिंग देखील येणार, कॉस्ट अकाउंटिंग पण येणार, त्याशिवाय आणि कॉस्टिंगच्या काही मेथड्स असतील, बजेटरी कंट्रोल असेल, कॉस्ट कंट्रोल असेल, या सर्वांचा समावेश तुम्हाला कॉस्ट अकाउंटन्सीमध्ये झालेला दिसून येतो. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स लंडन यांनी जी व्याख्या केल्या त्या व्याख्येनुसार द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक्स टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड असर्टनमेंट ऑफ profitability. It includes the presentation of information derived therefrom for the purpose of managerial decision making. तर कॉस्ट अकाउंटन्सी हे काय आहे नेमकं, तर द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, म्हणजे या कॉस्ट अकाउंटन्सीमध्येच कॉस्ट अकाउंटिंग पण येतं, कॉस्टिंग पण येतं, की ज्याचे प्रिन्सिपल्स, मेथड्स अँड टेक्निक्स यांचा समावेश होतो. हे एक सायन्स आहे, ही एक कला आहे, शिवाय ही प्रॅक्टिस म्हणून पण आम्ही गृहीत धरतो ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड असर्टनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी, की ज्याच्या साहाय्यानं आम्ही कॉस्ट कंट्रोल आणि प्रॉफिटेबिलिटी जी आहे, नफा क्षमता त्या व्यवसायाची किंवा त्या वस्तूची आहे का नाही हे बघण्यासाठी आम्ही कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटिंगच्या प्रिन्सिपलचा, मेथडचा, तंत्रांचा वापर करत असेल. तो वापर आम्ही एका
सायन्सच्या साहाय्यानं, आर्टच्या साहाय्यानं किंवा प्रॅक्टिसच्या पद्धतीनं करत असेल तर त्याला तुम्ही कॉस्ट अकाउंटिंग म्हणू शकता. शिवाय हे जे काही तुम्ही रेकॉर्ड केलं असाल याचं तुम्ही प्रेझेंटेशन करत असाल मॅनेजमेंटसमोर आणि ते प्रेझेंटेशन मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंगसाठी उपयोगात आणलं जात असेल तर त्याला तुम्ही म्हणा कॉस्ट अकाउंटन्सी. त्यामुळे कॉस्ट अकाउंटन्सी ही कॉस्ट अकाउंटिंगपेक्षा वायडर टर्म जे आहे किंवा जादा स्कोप या अर्थानं ती पकडली जाते. द कॉस्ट अकाउंटन्सी is a science because it is a body of systematic knowledge having certain definite rules, principles and aim. ह्या कॉस्ट अकाउंटन्सीला नेमकं सायन्स का म्हणतात तर याच्यामध्ये वेगवेगळ्या रूल्स, प्रिन्सिपल आणि एमचा जो काय आहे तो वापर केला जातो. इट इज अन आर्ट बिकॉज इट रिक्वायर्स सर्टन ॲबिलिटी, स्किल अँड पर्सनल टॅलेंट. की कॉस्ट अकाउंटंटचं काही स्किल असेल, त्याचा टॅलेंट असेल, पर्सनल ॲबिलिटी असेल तो ते वापरतो आणि त्या साहाय्यानं ते प्रेझेंटेशन मॅनेजमेंटसमोर सादर करतो. अँड इट इज अन प्रॅक्टिस बिकॉज इट इन्क्लूड्स कंटिन्युअस एफर्ट्स ऑफ द कॉस्ट अकाउंटंट इन द फील्ड ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. याला प्रॅक्टिस म्हटलं जातं. प्रॅक्टिस कधी की त्याच्यामध्ये सातत्यता असेल. ही पद्धत आम्ही ह्या मेथड्स, टेक्निकच्या साहाय्यानं हे कॉस्ट आम्ही फाइंडिंग करत असेल. ते बुक्समध्ये कायमस्वरूपी नोंदी करत जात असेल. मॅनेजमेंटला जेव्हा पाहिजे त्यावेळेला ते सादर केलं जात असेल. याच्यासाठी त्याच्यामध्ये सातत्यता जर कॉस्ट अकाउंटंट ठेवत असेल तर ती प्रॅक्टिस होऊ शकते. म्हणून आम्ही कॉस्ट अकाउंटन्सीला म्हणतो इट इज अन सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस. त्यामुळं कॉस्ट अकाउंटन्सी हे एक वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या अँगलनं त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास करताना आम्हाला दिसून येतं. इथे ह्या 4 कन्सेप्ट जे आहेत त्या आम्हाला क्लिअर होतात की कॉस्ट म्हणजे काय, कॉस्टिंग म्हणजे काय, कॉस्ट अकाउंटिंग काय आहे आणि कॉस्ट अकाउंटिंग या चारीमध्ये देखील थोडासा फरक जो आहे तो फरक आम्हाला दिसून येतो. धन्यवाद.